राज्यातले काही विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहेत. त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात सध्या कोण उभं राहणार, महायुतीत आणि महाविकास आघाडीत मतदारसंघ कुणाला सुटणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. मतदारसंघ कुणालाही सुटला तरी इच्छुकांनी मात्र निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षानं दिलं तर पक्षाकडून, नाहीतर अपक्ष लढण्याची मानसिकता या मतदारसंघातल्या इच्छुकांनी केल्याची सध्याची स्थिती आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्यासह भाजपचे प्रशांत परिचारक हेही इच्छुक आहेत. पंढरपूर विधानसभेमध्ये भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते प्रशांत परिचारक हे इच्छुक आहेत. मात्र भाजपनं कुणाला उमेदवारी देणार आणि दोघांमधील तिढा कसा मिटवणार हे बघावं लागणार आहे. पंढरपुरातील भाजपच्या दोन गटांमधील तिढा संपणार का की बंडखोरी होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. बंडखोरी झाल्यास विद्यमान आमदार आवताडे यांची मात्र डोकेदुखी वाढणार हे निश्चित. भारतीय जनता पार्टीचे नेते प्रशांत परिचारक हे सध्या अपक्ष उमेदवारीची तयारी करत आहेत. यासोबतच प्रशांत परिचारक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात देखील प्रवेश करू शकतात अशी चर्चा आहे. मागील पोटनिवडणुकीच्या आधी परिचारक विरुद्ध भालके अशीच लढत झाली होती. आवताडे हे 3 नंबरचे उमेदवार होते. पोटनिवडणुकीत परिचारकांच्या मदतीनं त्यांना आमदारकीची लॉटरी लागली आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा कुणाला जाणार हे अजून ठरलं नाही. मात्र महायुतीत ही जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीच्या घडामोडींवर शरद पवारांचं बारीक लक्ष आहे. त्यानुसार पवार निर्णय घेतील असं सांगितलं जात आहे. ऐनवेळी प्रशांत परिचारक हे शरद पवारांकडे येतील असंही बोललं जात आहे. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून पंढरपूर विधानसभेतून भाजपचा उमेदवार पिछाडीवर होता. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना मोठी आघाडी या मतदारसंघातून मिळाली होती. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि भैरवनाथ शुगर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तसंच भगीरथ भालके हेही पंढरपूर मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांनीही महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही विधानसभेसाठी तुतारी हाती घ्यावी असा त्यांच्या समर्थकांचा आग्रह आहे. मात्र परिचारकांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. त्यातच यंदाच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचाही फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढणार अशी सध्याची स्थिती आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी विजय मिळवला होता. भारत भालके यांना 89,787 मतं मिळाली होती. तर सुधाकर पंत परिचारक यांना 76,126 मतं मिळाली होती. यावेळी आवताडे यांना 54,124 मतं मिळाली. या मतांची आकडेवारी पाहता आवताडे आणि परिचारक यांच्यातील तिढा सुटला नाही आणि परिचारक बंडखोरी केल्यास भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. या सगळ्यावरती तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे विधानसभेचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.